राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल। शहादा आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मकसूद खाटीक यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले नामांकन अर्ज दाखल केला। नामांकन दाखल करण्यासाठी मकसूद खाटीक व 14 नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या सोबत जिल्हाध्यक्षासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामांकन दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। ढोलताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि पक्षाच्या झेंड्यांनी परिसर दणाणून गेला। मकसूद खाटीक यांनी बोलताना सांगितले की शहादा शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छ प्रशासन, पारदर्शकता आणि नागरिकांच्या सर्व समस्यांचे समाधान हा आमचा प्रमुख अजेंडा आहे। शहाद्याच्या विकासासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासाठी मकसूद खाटीक यांच्यावर विश्वास दाखवून निवडणुकीत नवा उत्साह निर्माण केला आहे। स्थानिक पातळीवर यामुळे राजकीय वातावरण तापले असून येत्या काही दिवसात इतर उमेदवारांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नामांकन प्रक्रिया शांततेत पार पडली। पुढील काही दिवसात अर्ज छाननी, अर्ज माघारी आणि निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे। रोल शहादा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आज 14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहादा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला नगराध्यक्ष पदाचा फॉर्म त्या ठिकाणी जमा केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तरुण सुशिक्षित अल्पसंख्याक समाजाचा एक तरुण चेहरा देण्याचा आम्ही या शहराला प्रयत्न केलेला आहे। श्री मकसूद खाटीक असं त्यांचं नाव आहे। मकसूद खाटीक हे ह्या शहादा शहरात सुपरिचित असून त्यांची ओळख एक सुशिक्षित सुसंस्कृत अशा एका तरुणाची म्हणून आहे। समाजकार्यात त्यांनी कायम आपलं योगदान या शहादा शहराला दिलेलं आहे। मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीनं एका तरुणाला, एका सुशिक्षित तरुणाला ही एक संधी दिलेली आहे, निश्चितच अजितदादांचा विचार या शहादा शहरामध्ये आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत। ज्या पद्धतीनं अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधील अनेक शहरं, अनेक नगरपालिका त्यांनी नावारूपाला आणल्या। त्या नगरपालिकांचा कायापालट केला। पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो, पुणे महानगरपालिका असो, आणि नगरपालिकांचं जर मॉडेल एखादं बघायचं असेल तर ती बारामती मॉडेल आपण ज्याला म्हणतो ते बारामती असो, अशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अनेक नगरपालिकांचा विकास करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलेलं आहे। त्यामुळं आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये, त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये भरत भाऊसाहेब गावित यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही शहरात विधानसभेमध्ये शहाद्यामध्ये मोहनभाऊ शेवाळे असतील, आमचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर असतील, त्याचप्रमाणे नुकतेच आमचे प्रवेश केलेले वाजी सय्यद असतील, आमचे सहकारी गुड्डूबाई असतील, अशा अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून जलसिंगदादा पावरा मंडळी आहेत। आमचे मागील कालखंडातले नगरसेवक इक्बाल भाई आहेत। त्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मकसूद खाटीक विजयी होती असा एक विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे। आणि सर्वसामान्य जनता एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे उभे राहते की नाही आणि यांना हे करते की नाही याचा आम्हाला विश्वास आहे। निश्चितच या शहाद्याची सर्वसामान्य जनता या माझ्या सर्वसामान्य उमेदवाराच्या मागे उभे राहील असा विश्वास व्यक्त करतो। पदासाठी तुम्ही आज उमेदवारी दाखल केली आहे, तर तुमच्या शहाद्यासाठी काय स्वप्न आहेत आणि काय विजन आहे? हे बघा, आम्ही आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी आणि आमचे जिल्ह्याचे नेते, आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय अभिजितदादा
मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहादा शहराला एक जिल्ह्यात नव्हे तर नाशिक विभागात एक सुखी आणि समृद्ध आणि सुसंस्कृत शहर घडविण्याचे आमचा मानस आहे. आमचे अभिजितदादांचे एक खूप मोठं विजन आहे की या शहरामध्ये जे काही रस्ते असो, गटारी असो, धूळ असो आणि जो ट्रॅफिकचा मुद्दा आहे त्याच्यावर विशेषतः आम्ही काम करणार आहोत आणि या शहरामध्ये एक सुटसुटीत रस्ते देण्याचा प्रयत्न करू. जे धुळीचे साम्राज्य आहे ज्याच्यामुळे पूर्ण शहादेकर जनता त्रस्त झालेली आहे त्या धुळीचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत. तसेच आमच्या जवळपासच अगदी 10-12 किलोमीटरवर सारंगखेड्यासारखं एवढं मोठा जलसाठा तापी नदीच्या उपलब्ध असताना सुद्धा आमच्या शहादा शहरामध्ये 3 ते 4 दिवस आड पाणी पुरवठा होतो. तर आम्ही ही पाणी पुरवठ्याची योजना अत्यंत प्रभावीपणे राबवू आणि शहराला दररोज पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था निर्माण करू. तसेच शहरामध्ये गटारींचा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्ही माननीय अभिजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्हाला आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांनी शब्द दिलेला आहे की शहादा नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याबरोबर शहाद्यामध्ये एवढा विकास काम करू आणि जो मुख्य गटारीचा प्रश्न आहे तो आम्ही भूमिगत गटार निर्माण करून एक नवीन जो प्रश्न आहे तो संपवू. गटारीचा जो प्रश्न आहे त्याला निकाली काढू. आपण भाजपा किंवा जनता विकास आघाडीपैकी कोणाला विरोधक मानतायत? आम्ही विरोधक मानण्यापेक्षा आम्हाला शहराचा विकास हे आमचं विजन ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. आम्ही विरोधासाठी राजकारण करत नाहीये, आम्ही शहराच्या विकासासाठी राजकारण करत आहोत आणि शहराच्या विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत. गरीब नवाजसाठी तुमचं काय संकल्पना आहे? पुढे नियोजन काय गरीब नवाज कॉलनीमध्ये विकासाचा बॅकलॉग खूप मोठा आहे. कारण गरीब नवाज कॉलनीमध्ये अल्पसंख्याक बहुल वस्ती असल्यामुळे आणि तेथे नेतृत्वाचा नेहमी अभाव राहिलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठा बॅकलॉग आहे. तो आम्ही बॅकलॉग गरीब नवाजसह संपूर्ण शहरामध्ये विकासाची कामे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू.